माझी लाडकी बहीण कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा काहीच विषय नाही। मुख्य म्हणजे भाजप पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचे प्रशासनाकडून आमंत्रणच नव्हते असे सांगत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर शरसंधान रोखले। लाडकी बहीण योजना मेळाव्यातील अनुपस्थितीबाबत ते बोलत होते। आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, आमचे माजी मुख्यमंत्री, त्याचबरोबर अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार म्हणून चालवत आहेत। परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की कालचा जो काही मेगा इव्हेंट होता, मला त्यांना विनंती आहे की महायुती म्हणून घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करते। राज्याच्या सरकारमध्ये भाजपचे 105 आमदार आहेत। हा लाडली बहिणा योजना हा तर खरा ही योजना मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान भाजपचे यांनी आणली आणि ती योग्य प्रकारे ग्रामीण आणि शहरी भागामधलं अर्थकारण सुदृढ होण्याकरता महिलांना एक आधार मिळावा म्हणून आणली आणि त्याच धर्तीवरती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादा साहेबांनी ही योजना आणलेली आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळ 2.5 ते 3 लाख महिला भगिनींना ह्या मूळ भाजपच्या कल्पनेचा खरं तर फायदा होतो। आणि अशा वेळेला या ठिकाणचा जो कालचा कार्यक्रम होता, माझी प्रशासनाला सुद्धा या निमित्ताने विनंती आहे की या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा आहे। मी माजी आमदार आहे रत्नागिरीचा, आमचे पदाधिकारी आहेत, यांना कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण कालच्या कार्यक्रमाचं प्रशासनानं दिलं नव्हतं। खरं तर द्यायला पाहिजे। जिल्हाधिकारी आहेत, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, अनेक मोठी यंत्रणा आहे, कोकण आयुक्त या ठिकाणी आहेत, परंतु त्यांनी जाणीवपूर्वक मला वाटतं उदय सामंतांच्या दबावामुळं ते काही या ठिकाणी आम्हाला निमंत्रण देत नाही। उदय सामंत हे सुद्धा आम्ही त्यांना संपर्क साधला तर कधी फोन उचलत नाहीत, कधी त्या ठिकाणी ते भेटत नाहीत। त्यामुळे त्यांना असं वाटतंय की हे सगळं त्यांचंच सरकार आहे। तर माझी त्यांना विनंती अशी आहे की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे। लोकसभेला सुद्धा या सगळ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने हे सगळं पाहिलंय, तेव्हा भविष्यामध्ये याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असं मला वाटतं। म्हटलं उदय सामंत साहेब हे नॉन रिचेबल असतात, ते भेटत नाही आणि त्यातनं फोन लागला तर फोन उचलत नाहीत। मग कधी कधी आम्हाला किरण सामंत साहेबांना फोन करावा लागतो आणि ते निरोप देतात, पण असं चालणार नाही। पालक याचा अर्थ असा आहे तो त्या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि कुटुंब प्रमुख म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा प्रशासन म्हणून किंवा सरकार म्हणून शिवसेना, शिंदेसेना, भाजपा आणि अजितदादा गट काम करते, तर या सगळ्यांना एकत्र घेऊन बसलं पाहिजे। गेल्या 2 वर्षात त्यांचे जर बॉडी लँग्वेज पाहिली असेल तर मी म्हणेन ते धोरणनी बांधील ते तोरण अशा प्रकारचं सगळं आहे। कुठे ऍक्विजिशन करायचं ते वगळायचं, नवीन ठिकाणी ऍक्विजिशन करायचं, शेवट सहकारी पक्ष म्हणून सरकार म्हणून समन्वयानं काम केलं पाहिजे। यापूर्वी अशा प्रकारची सरकार झालेली आहेत। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते होते, त्याचबरोबर शिवसेना, भाजपा, महायुती आमची होती, 95 ते 99 सरकार होतं, किंवा देवेंद्रजी 14 सालामध्ये सरकारमध्ये असताना ते सुद्धा तत्कालीन शिवसेना ही भाजपा बरोबर होती आणि त्यामुळे युतीचा धर्म पाळण्याचं खरं तर काम आम्ही केलेलं त्या वेळेला आहे। परंतु जाणीवपूर्वक हे सगळं मी केलं असा सगळा हा खटाटोप चालू आहे असं मला या ठिकाणी वाटतं। खरं तर काल प्रशासनाच्या ह्या सगळ्या भूमिकेमुळं शिक्षकांची, मुलांची, प्रवाशांची खूप मोठी वर्दळ झाली। अशा प्रकारचे मेगा इव्हेंट निवडणुकीच्या वेळेला करायचे असतात, सातत्यानं गेल्या 2 वर्षामध्ये असे प्रयत्न केल्यामुळे त्याचं सरकारमध्ये भाजपा घटक पक्ष आहे, त्याचा आम्हाला सुद्धा तोटा होतो। लोकांच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या फार काही चांगल्या आहेत असं मला वाटत नाही आणि त्यामुळे त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला पण बसतो। उदय सामंत हे महायुतीचे त्या ठिकाणचे पालकमंत्री म्हणून नेते आहेत आणि उद्योग खातं सांभाळत असताना अनेक असे विषय आहे या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी डिंगणी जयगडची रेल्वे व्हायला पाहिजे, निवळी जयगडचा 4 लेन रस्ता व्हायला पाहिजे, स्टरलाइटचा भूसंपादन तिथे उद्योग आले पाहिजे। हे न करता माझ्या गावामध्ये मिऱ्यावरती आम्हा सगळ्यांना ग्रामस्थांना न विचारता नोटिसा त्या ठिकाणी चालल्यात। विकास हा आम्हाला पण पाहिजे, विकास आम्हाला कळतोय। भगवती बंदर त्या ठिकाणी गेली 50 वर्ष अजून अपुरं राहिलंय, जयगड बंदरात सुद्धा काही केलं पाहिजे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं भान उदय सामंत यांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।